डॉक्टरांना आपण देव मानतो, पण जेव्हा देवाच पैशांच्या माऱ्यात माणुसकी गमावतो तेव्हा समाज थरथरतो। पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे। पैशाअभावी उपचार नाकारल्यामुळे 7 महिन्याची गर्भवती महिला तनिषा भिसे हिचा मृत्यू झाला आहे। भाजपचे आमदार अमित घोडस यांचे स्वयंसहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीच्या मृत्यूने संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली आहे। हा केवळ एक महिलेचा मृत्यू नाही, हा माणुसकीचा मृत्यू आहे। 29 मार्च रोजी तनिषा भिसे यांना गंभीर रक्तस्राव झाल्यानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्या 7 महिन्यांच्या गर्भवती होत्या, पण रुग्णालयाने उपचारासाठी थेट 20 लाख रुपयांचा खर्च सांगितला। रुग्णाच्या जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा वाटला। परिवाराने तातडीने 2.5 लाख रुपये भरण्याची तयारी दाखविली, पण डॉक्टरांनी आणि रुग्णालय प्रशासनाने ते नाकारलं। मजबुरीपोटी भिसे कुटुंबियांनी तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविलं। वाकडच्या रुग्णालयात त्यांनी 2 गोंडस मुलींना जन्म दिला, मात्र रक्तस्राव थांबला नाही आणि तनिषा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। जर वेळेवर उपचार मिळाले असते तर तनिषा यांचा जीव वाचला असता, असा गंभीर आरोप आमदार अमित घोडके यांनी केला आहे। काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत भिसे, तिचे पती माझे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात। ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी ऍडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये तहानी 2 मुलं होती, जी जुळी होती आणि तिथे तिला 10 लाख रुपये अर्जंट भरा, नाहीतर आम्ही ऍडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं। 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ऍडमिशनच देऊ शकत नाही, क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ऍडमिशन नाकारलं गेलं। त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ऍडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पीए बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे। त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावले नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार आहे। पैशाअभावी एखाद्या गर्भवतीचा मृत्यू होणं ही वैद्यकीय व्यवस्थेची आणि माणुसकीची लाजिरवाणी हार आहे, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला। पोलिसांनी तपास सुरू केला आहे। रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, नर्स, डॉक्टरांचे जबाब घेतले जात आहे। भिसे कुटुंबियांचा जबाब नोंदविण्यात आला आहे, मात्र प्रश्न आहे, ही चौकशी पुरेशी आहे का? जबाबदारांवर कारवाई होईल का? पुणे मोठं शहर आहे, आंदोलन झालं, विषय झोतात आला, पण अमरावती सारख्या शहरात अशा घटना गुदमरून मरतात। इथे कोण आवाज उठवणार? प्रशासन आणि राजकीय स्तरावरून कधी लक्ष दिलं जाईल? या प्रश्नांची उत्तरं कधी दिले जातील की नेहमीप्रमाणेच यावेळेस सुद्धा हे प्रश्न आ बसून तसेच उभे राहतील, हे पाहणे महत्त्वाचे आहे। नागरिकांच्या प्रश्नांकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं। जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा तात्पुरते आंदोलन होऊन संताप व्यक्त केला जातो, मात्र काही काळानंतर हे विषय आणि हे आंदोलन थंड बसतात, पडून जातात। पुन्हा नव्याने विषय समोर येतो आणि पुन्हा नव्याने आंदोलने होतात, मात्र यावर कायमचा तोडगा कोण काढेल? या सर्व प्रश्नांना उत्तर कोण देईल असा सवाल सामान्य नागरिक नेहमीच विचारतात। राजकीय पातळीवरून आश्वासनं दिली जातात, मात्र त्या आश्वासनांची पूर्तता कधीच होत नाही। आज पुणे हा विषय प्रकाश झोतात आलाय, मात्र अमरावती सारख्या सामान्य शहराचं काय? अमरावती जेव्हा अशा घटना होतात तेव्हा या घटनांकडे कधीच राजकीय स्तरावरून लक्ष दिलं जात नाही। या सर्व प्रश्नांची उत्तरं कधी मिळतील? या सर्वांना उत्तर देण्यासाठी प्रशासन कधी सज्ज होईल? डॉक्टरांना परमेश्वराची उपमा दिली जाते, मात्र पैसे पूर्ण नाही, महागड्या फीस आणि यामुळे रुग्णांवर उपचार करायचा नाही, ही
डॉक्टरांची भूमिका योग्य आहे का? डॉक्टरांच्या या अशा भूमिकेवर राजकीय स्तरावरून काहीतरी निर्णय होणार का? सामान्य नागरिकांच्या या प्रश्नांना उत्तरं मिळतील का? एक गर्भवती महिला, 2 नवजात मुली आणि पैशांच्या खेळात हरवलेलं माणूसपण हे थांबायला हवं. आज पुण्यात अशी घटना घडली, उद्या कुठं होईल? आरोग्य ही सेवा आहे, व्यवसाय नव्हे. हे डॉक्टर, रुग्णालय आणि प्रशासनाने समजून घेतलं पाहिजे. नाहीतर अशा मृत्यूचं ओझं अख्खा समाज उसरला राहील. सिटी न्यूजच्या वतीने तनिषा भिसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.